नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं डेली मार्केट ब्लॉगमध्ये, जिथं की आपण बघतो डेली मार्केट मुवमेंट. तर आपण आज बघू शकता की सेन्सेक्स, निफ्टी मिड कॅप, निफ्टी स्मॉल कॅप हे किती अंकांनी वाढून वधारले. तर आपण आता बघू निफ्टी. निफ्टी 25,682 पॉईंट्सवर क्लोज झालेला आहे. 211 पॉईंट्स वाढून 0.83%च्या वाढीने. 83,277 वर सेन्सेक्स तुमचा क्लोज झालेला आहे. 0.79% वाढीबरोबर 650 पॉईंट्सनी. 21,977 वर तुमचा निफ्टी मिड कॅप इंडेक्स क्लोज झालेला आहे. 0.42%च्या वाढीनंतर 92.85 पॉईंट्सच्या वाढीनंतर. तर 23,472 वर आपला निफ्टी 500 क्लोज झालेला आहे. 159 पॉईंट्सच्या वाढीनंतर 0.68%नी. तर आपण आता बघू इंडिया विक्स. इंडिया विक्स तर व्हॉलॅटिलिटी मार्केटमध्ये थोडी स्लाइटली वाढलेली आहे. 0.30%नी 13च्या अराउंड व्हॉलॅटिलिटी आलेली आहे आजची. तर तुम्ही बघू शकता की इन्व्हर्टेड हॅमर काइंड ऑफ, एक हँगिंग मॅन काइंड ऑफ पॅटर्न इथं बनलेला आहे इंडिया विक्स मध्ये, जिथे इंडिया विक्स एक पर्टिक्युलर सपोर्ट इंडिया विक्सचा 13.21 ला आहे आणि 13.33 ला विक्स क्लोज झालेला आहे. हाय त्याने मारलेला आहे 13.84 चा. तर मार्केट व्हॉलॅटिलिटी थोडी थोडी सस्टेन होताना दिसत आहे, वरच्या लेवलला येताना दिसत आहे. जिथं की तुम्ही आता मार्केटमध्ये थोड्या मूव्ज, जर मार्केट व्हॉलॅटिलिटी वाढली तर थोडे मार्केट ड्रास्टिकली इन्क्रीज डिक्रीज व्हायचे. ड्रॅग जो असतो किंवा तो ड्रॅग कोइफिशियंट असतो मार्केटचा वाढायचा कमी जास्त व्हायचा, हा व्हॉलॅटिलिटी इंडेक्स असतो, ज्याला आपण इंडिया विक्स असं म्हणतो. तर आता बघू निफ्टी फिफ्टीचा चार्ट. तर निफ्टी फिफ्टीच्या चार्टमध्ये बघा, आज एक सॉलिड ग्रीन कॅन्डल बनलेली आहे विदिन दॅट पर्टिक्युलर रेंज, जिथं तुमचं 20 डे EMA आणि 50 डे EMA आहे. जर इथं क्रॉसओव्हर घडून आलं आणि मार्केट थोडं वर सस्टेन झालं, तर मार्केट पुन्हा एकदा 26,000 क्लेम करून 26,000 वरच्या क्लोज होण्यासाठी आणि एक बुल रन मार्केटमध्ये स्टार्ट व्हायची एक प्रयत्न अजून होऊ शकतो मार्केटचा. तर तुम्ही जिथं बघू शकता की जे आवरली चार्टला आपण बघू की आज ट्रेडिंग कसं घडलं. तर आज 16 तारीख आहे, जिथं मार्केट एक चांगल्या वाढी बरोबर एक बुलिश कॅन्डल बरोबर चालू झालं आणि तिथनं कॉन्सोलिडेट होऊन परत एकदा हायर लेवल्सला क्लोज झालं, जिथं 20 डे EMA 25,680, 50 डे EMA आहे तुमच्या 1 आवर चार्टनुसार, तिथं त्याच्या अराउंड क्लोज झालेला आहे. तर तुम्ही डेली कॅन्डल बघू शकता पुन्हा एकदा. डेली कॅन्डलमध्ये जर आपण इथं लक्ष दिलं तर इथं सपोर्ट रेजिस्टन्स चांगले, इथं 25,680च्या आसपासच रेजिस्टन्स आहे आणि त्याच्या स्लाइटली वरती मार्केट क्लोज झालेलं आहे 50 डे EMAच्या अराउंड, आणि 20 डे EMA थोडाच त्याच्या खाली आहे 25,650-42च्या आसपास. तर तिथं तुम्ही बघू शकता की इथं क्रॉसओव्हर जर झालं 20 डे मुव्हिंग ॲव्हरेजने 50 डे मुव्हिंग ॲव्हरेजला खालून छेदलं, तर मार्केट एक स्लाइटली बुल रन मध्ये जाऊ शकतं किंवा स्लाइटली एक अपसर्ज मार्केटमध्ये येऊ शकतो. तर आता बघूया आपण ऑप्शन डेटा. ऑप्शन डेटानुसार आजचा सिंथेटिक फ्युचर क्लोज झालाय 25,704 ला. 25,700 हा ॲट द मनी स्ट्राईक बनतो तुमचा. 25,700च्या कॉलला बघा 86 लाख कॉन्ट्रॅक्ट आहेत. पुटला 70 लाख कॉन्ट्रॅक्ट आहेत. पुटला खाली जर तुम्ही बघितलं तर 25,500 आणि 25,600 हा तुमचा सॉलिड सपोर्ट बनू शकतो. 1,13,25,600 उद्या एक्सपायरी आहे हे लक्षात ठेवा फक्त. 25,600 25,500 एक चांगला सपोर्ट तुम्हाला दिसू शकतो. 1,13,00,000 कॉन्ट्रॅक्ट, 1,52,00,000 कॉन्ट्रॅक्ट. तर 25,800 1,00,00,000 कॉन्ट्रॅक्ट, इथं कॉन्ट्रॅक्ट 1% अनवाइंड झालेले आहेत आणि 26,000 मध्ये आधी जास्त नाही आहेत. इथं डायरेक्ट 26,000 1,43,00,000 कॉन्ट्रॅक्ट 14% अनवाइंड झालेले आहेत. इथं वाढलेले आहेत बघा. 25,500 मध्ये किती वाढले? 132%. 25,680 मध्ये 186% म्हणजे जवळपास दुप्पट तिप्पट झालेले आहेत कॉन्ट्रॅक्ट इथं. 25,700 ॲट द मनी स्ट्राईक आहे. तर बघू ओपन इंटरेस्ट चेंज.
ओपन इंटरेस्ट चेंज बद्दल डेटा तर 25,700 हा तुम्ही बघितला तर ॲट द मनी स्ट्राईक प्राइस बनतो. तर इथं बघा तुम्ही पुटमध्ये ओपन इंटरेस्ट वाढलाय 73 लाखनी 25,600 ला आणि 25,500 ला वाढलेला आहे 86 लाखांनी. तर बघा 25,500 आणि 600 दोन तुमचे सपोर्ट असू शकतात. इथं जास्त काही नाही पण इथं ओपन इंटरेस्ट 25,800 ला आहे कॉलमध्ये 1 कोटीच्या आसपास आणि पण इथं 1,43,00,000 आसपास कॉल ओपन इंटरेस्ट आहे पण कॉल वाइंडिंग झालेला आहे 24 लाख कॉन्ट्रॅक्ट्स तुमची कमी झालेले आहेत आज. तर जसं की तुम्ही बघू शकता की ऑप्शन डेटानुसार 25,500 आणि 25,600 हे 25,600 25,500 हे सपोर्ट लेवल आहे. 25,800 आणि 26,000 हे रेजिस्टन्स लेवल आहेत मार्केटसाठी. ह्या लेवलमध्ये 25,500 ते 600च्या 26,000च्या लेवलमध्ये मार्केटमध्ये ट्रेडिंग होऊ शकतं. इथं बघा स्ट्रॉंग बिअरिश आहेत हे दोन्ही पण कॉल रायटिंगमुळं हे स्ट्रॉंग बुलिश दिसतंय तुम्हाला. तर रिटेल क्लायंट नेहमीप्रमाणे कॉल घेऊन स्ट्रॉंग बुलिश झालेले आहेत. पण इथं आउट ऑफ द मनी कॉल घेतल्यामुळे या लोकांना जास्तीत जास्त तोट्या होण्याचे चान्सेस आहेत. तर जसं की बघू शकतो आपण प्रो क्लायंट्सनी जास्त ट्रेडिंग केलेलं नाही, DIsनी पण जास्त ट्रेडिंग केलेलं नाही. इथं इंडेक्स ऑप्शनमध्ये स्ट्रॉंग बेअरिश आणि स्ट्रॉंग बुलिश तुम्ही बघू शकता. इथं कॉल रायटिंग झालेलं असणार आहे आणि इथं आउट ऑफ द मनी कॉल बाईंग झालेलं असणार आहे कारण की मार्केट एक थोडं पॉझिटिव्हमध्ये क्लोज झालं. तर आपण जसं बघू शकता रिटेल इन्व्हेस्टरला या अशा स्ट्रॅपमुळं खूप सारा नुकसान होऊ शकतं. तर आपण आता निफ्टीच्या चार्टनुसार निफ्टीचा चार्टनुसार 25,226 हे एक सपोर्ट लेवल आहे. 25,400, 500, 600 या सपोर्ट लेवल आहेत. 25,008 वरती 26,000 ही एक तुमची रेजिस्टन्स लेवल आहे. 26,800, 25,800 आणि 26,000. तर ऑप्शन डेटानुसार सुद्धा ह्याच लेवल आहे 25,500, 25,600 ह्या सपोर्ट लेवल आहेत. तर 25,800 आणि 26,000 ह्या रेजिस्टन्स लेवल आहे. मित्रांनो व्यवस्थित मार्केट उद्या एक्सपायरी आहे. मार्केट व्होलेटाईल असणार आहे. तर व्यवस्थित चार्ट आणि ऑप्शन डेटा बघूनच ट्रेडिंग घ्या. कुठल्याही युनिडायरेक्शनल पोझिशनमध्ये बनण्याआधी रिस्क रिवॉर्ड कॅल्क्युलेट करा आणि तुमच्या ऑप्शन थिटा वगैरे ज्या व्हॅल्यू आहेत त्या एकदा व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. एक चांगल्या ॲडवायझरचा सल्ला घेऊनच मग ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग करा. हॅव अ सेफ ट्रेडिंग, हॅव अ सेफ इन्व्हेस्टमेंट. भेटूयात उद्याच्या मार्केट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.